नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील जे शेतकरी बांधव आहेत तर यांचं मी ओमकार आपल्या चॅनलवर स्वागत करतो। आता संपूर्ण महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत नमो किसान सन्मान निधीचा हप्ता कधी जमा होणार याच्या प्रतीक्षेत आहेत आणि वारंवार आपल्या कमेंट्स आहेत त्या यूट्यूब चॅनलवरती करत आहेत। हप्ता का जमा झालेला नाहीये तर या संदर्भात अनेक शेतकरी आहेत ते सरकारला दोष देत आहेत, तशा कमेंट देखील आपल्या ठिकाणी करत आहेत। तर अशा संपूर्ण महाराष्ट्रातील जे शेतकरी बांधव आहेत यांना एकच विनंती, नमो किसान सन्मान निधीचा 2000 रुपयांचा 6वा हप्ता अद्याप जमा करण्यात आले नाही आहे, परंतु जी मान्यता आहे प्रशासकीय मान्यता जी द्यावी लागते, जो जीआर पास करावा लागतो तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तर तुम्ही प्रभुदेवा हे यूट्यूब चॅनल देखील पाहिलं असेल तर या ठिकाणी देखील त्यांनी सांगितलेलं आहे की एफटीओ जो दिला जातो म्हणजे शासनाकडून बँकांना जे डीबीटी द्वारे जे वितरित करण्यासंदर्भात जे पैसे दिले जातात, जो लाभ दिला जातो तो देण्यात आला होता, परंतु मार्च एंडिंग असल्यामुळे सगळ्याच प्रकारचे ट्रान्झॅक्शन असल्यामुळे सदरचा एफटीओ आहे तो फेल झालेला असू शकतो। परंतु याचं जे कारण आहे हप्ता का वितरित झालेला नाहीये, कारण का साधारणतः जीआर आल्यानंतर काही दिवसांमध्ये हप्ता वितरित होणे अपेक्षित असतं, परंतु हा जो ट्रान्झॅक्शन आहे तो का फेल झालेला आहे तर या संदर्भात कोणतीही स्पष्टता नाहीये। मुख्यमंत्री असतील किंवा कृषी मंत्री असतील यांच्या मार्फत सदरचा हप्ता वितरित करण्यासंदर्भात तारखा जाहीर केल्या, परंतु याच्या अंतर्गत शासनामार्फत मात्र या संदर्भात कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाहीये। अपेक्षित होतं की 29, 30 आणि 31 या दरम्यान जर हप्ता आला नसेल तर संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, कृषी मंत्री असतील तर यांनी स्पष्टीकरण देण्याचं काम तरी करायला हवं होतं, जेणेकरून हप्ता का जमा झाला नाहीये तर याचं कारण संपूर्ण महाराष्ट्रातील जे लाभार्थी शेतकरी आहेत तर यांना समजलं असतं। तर लक्षात घ्या अजून तरी नमो किसान सन्मान निधीचा हप्ता जमा झालेला नाहीये। अपेक्षित धरूया बँकांचं जे वर्किंग शेड्यूल आहे ते सुरळीत होईल आणि याच आठवड्यामध्ये नमो किसान सन्मान निधीचा जो हप्ता आहे तो येत्या काही दिवसांमध्ये तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होईल। तर हा जो एफटीओ आहे किंवा जे ट्रान्झॅक्शन करण्यात आले आहे जे फेल झालेलं असेल तर ते पुन्हा प्रोसेसमध्ये घेतलं जाईल आणि पुन्हा जो लाभ आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील जे पात्र लाभार्थी आहेत तर यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर तुमचा हप्ता मिळणार एवढं कन्फर्म आहे। याचबरोबर ज्यांचे थकीत हप्ते आहेत, ज्यांचा आता ॲक्युरेट फॉर्म आहे, त्यानंतर सगळे डॉक्युमेंट अप्रूव्ह झालेले आहेत, त्यांना देखील सर्व हप्ते मिळणार आहेत। त्यामुळे जरा प्रतीक्षा करा, नमो किसान सन्मान निधी अंतर्गत जो हप्ता आहे तुम्हाला मिळणार आहे। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हप्ता आला नाही या संदर्भात दोष देणे किंवा वेगळ्या कमेंट करणे तर हे योग्य नाही आहे, कारण का याच्या माध्यमातून हप्ता लगेच येणार नाही आहे। ज्यावेळी ट्रान्झॅक्शन केलं जाईल त्यावेळीच हा हप्ता जमा होणार आहे। अपेक्षित धरूया याच आठवड्यामध्ये येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये हप्ता जमा होईल। फक्त एवढंच बाकी होतं की शासनाने या संदर्भात स्पष्टीकरण दिलं पाहिजे होतं, जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत यांना कळलं असं की हप्ता का विलंब म्हणजे हप्ता का उशिरा येत आहे। ते प्रकारे लवकरच हप्ता जमा केला जाईल। नमो किसान सन्मान निधीचा जो 2000 रुपयांचा हप्ता आहे संपूर्ण महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने जे शेतकरी प्रतीक्षेत आहे तर यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे। हप्ता कन्फर्म तुम्हाला येत्या काही दिवसांमध्ये मिळणार आहे। हप्ता जमा झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे चुकीचे मेसेज आहेत तर अशा मेसेज पासून सावध राहा। लवकरच तुम्हाला जो हप्ता आहे तो वितरित केला जाणार आहे। तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।